नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण दिवाळी स्पेशल चकलीची भाजणी बनवणार आहोत। वजनी प्रमाण किती घ्यायचं आणि वाटीचंही प्रमाण किती घ्यायचं ह्या दोन्ही पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे। इथे की नाही आपण 4 किलोची भाजणी बनवणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका। इथे बघा मी सर्वात आधी तांदूळ मोजून घेतलेला आहे। 2 किलो तांदूळ घेतले मी। 4 किलोची भाजणी करायची आहे तर त्यासाठी 2 किलो तांदूळ घ्यायचा आहे। मोजून घेतले बघा इथे मी सिल्क कोलम तांदूळ वापरलेला आहे। तुम्ही रेशनचा तांदूळही वापरू शकता किंवा दुसरा कुठलाही, फक्त इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही। 2 किलो तांदूळ। आता की नाही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। 2 किलो तांदूळ आहे तर 1 किलो आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे। जितकं तांदूळ आहे ना त्याच्या अर्धी आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची। बरोबर बघा 1 किलो मी इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। हरभऱ्याची डाळ झाल्यानंतर आता इथं मूग डाळ घेतली आहे बघा मी। जितकी आपण हरभऱ्याची डाळ घेतली आहे ना त्याच्या अर्धी मूग डाळ घ्यायची आहे। प्रमाण खूप सोपं आहे। आता लगेच आपण उडदाची डाळ घेऊयात। जितकी मूग डाळ घेतली होती ना त्याच्या हाफ म्हणजे 250 ग्रॅम मी उडदाची डाळ घेतलेली आहे। पोहे 200 ग्रॅम घेतलेले आहेत। त्यानंतर इथे बघा आता साबुदाणा घेतलेला आहे मी, तो की नाही 100 ग्रॅम घेतलाय। धने 50 ग्रॅम, जिरे 20 ग्रॅम घ्यायचे आहेत आपल्याला। आता हे प्रत्येक धान्य मी तुम्हाला मोजून दाखवलेलं आहे। इथे बघा जिरे 20 ग्रॅम आणि इथे की नाही ओवा घेतलेला आहे, 10 ग्रॅम ओवा घ्यायचा आहे। वजनी प्रमाण बरोबर मी दाखवलेलं आहे। आता इथं 5 ते 6 लवंग आणि 5 ते 6 काळी मिरी घेतलेली आहे बघा। पुन्हा एकदा सांगते, 2 किलो तांदूळ, 1 किलो हरभऱ्याची डाळ, अर्धा किलो मुगाची डाळ, 1 पाव उडीद डाळ, 200 ग्रॅम पोहे, त्यानंतर 100 ग्रॅम साबुदाणा, 50 ग्रॅम धने, 20 ग्रॅम जिरे, 10 ग्रॅम ओवा, 7 ते 8 लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे बघा। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आता आपण भाजणी भाजायला घेऊयात। सर्वात आधी तर तांदूळ भाजून घेऊयात। तांदूळ आणि ज्या डाळी आहेत ना त्या की नेहमी कॉटनच्या ओल्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत। तुम्ही स्वच्छ धुवून सुकवूनही घेऊ शकता, पण मी कॉटनच्या कपड्याने की नाही पुसून घेते। ओला कपडा करायचा आणि त्याने पुसून घ्यायचं। इथे की नाही भाजणी भाजताना की नाही मीडियम गॅसवरतीच भाजायची आहे, घाई करायचं नाही। खरपूस अशी आपल्याला भाजणी भाजून घ्यायची आहे। तांदूळ फक्त करपवायचे नाहीत, काळे डाग पडू द्यायचे नाहीत। कंटिन्यू आपल्याला तांदूळ हलवायचे आहेत। सगळे तांदूळ भाजत आले ना तांदूळ थोडेसे फुलतात, लगेच कळतं। साधारण मी 15 ते 20 मिनिटं हे तांदूळ भाजलेले आहेत मीडियम गॅसवरती। तांदूळ जास्त असल्यामुळे थोडासा वेळ जास्त लागलेला आहे। आता तांदूळ मी बाजूला काढून घेतलेले आहेत। लगेच डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। डाळ पण थोडीशी जास्त आहे, 1 किलो डाळ आहे त्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे। डाळ पण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे, चांगली कडक होईपर्यंत ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। भाजणी भाजताना की नाही फुल गॅस करायचं नाही। फुल गॅस केलं ना आपले जे धान्य आहेत ना ते करपतात। त्यामुळे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे सर्व धान्य भाजून घ्यायचे आहेत। फक्त कंटिन्यू हलवायचं जेणेकरून सर्व डाळी, सर्व तांदूळ एकसारखं भाजल्या जाईल। इथे बघा छान असं कडक होईपर्यंत मी ही डाळ भाजून घेतलेली आहे। साधारण 15 मिनिटं मीडियम गॅसवरती की नाही मी ही हरभऱ्याची डाळ भाजलेली आहे। तुमची जर डाळ थोडी असेल, भाजणी कमी असेल तर वेळ थोडासा कमी लागतो। आता हरभऱ्याची डाळ काढून घेतलेली आहे। मुगाची डाळ भाजून घ्यायची आहे बघा। इथे मुगाची डाळ पण मी 10 मिनिटं भाजून घेते। गॅस बारीकच ठेवायचा आहे किंवा मीडियम गॅस ठेवायचा आहे। सगळं धान्य वेगवेगळं भाजायचं आहे आपल्याला, एकत्र करून काहीच भाजायचं नाहीये। प्रत्येक डाळी वेगवेगळ्या भाजायच्या आहेत। इथे बघा ही पण डाळ छान अशी खरपूस कडक होईपर्यंत भाजून घेणार आहे मी। भाजलं की खूप छान वास येतो डाळींना, लगेच कळतं डाळ भाजलेली। त्यानंतर आता इथं उडदाची डाळ घेतली आहे, ती 5 मिनिटं भाजून घेणार आहे। खूप जास्त वेळ नाही, कारण की डाळ कमी आहे त्यामुळे 4 ते 5 मिनिटच भाजून घेते फक्त। मस्त अशी 4 ते 5 मिनिटं ही पण डाळ मी भाजून घेते आता। तर खूप छान चकली होते। तुम्ही जर अशा पद्धतीने चकलीची भाजणी बनवली ना तर मस्त चकली होते। तर इथे बघा ही उडदाची डाळ पण आपली भाजून तयार झालेली आहे। आता ती मी बाजूला काढलेली आहे। आता आपण जे पोहे आहेत ना ते पण भाजून घेऊयात। पोहे मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत।
पोहे भाजायला की नाही बिलकुल वेळ लागत नाही. पातळ पोहे असल्यामुळे पटकन भाजल्या जातात. जे आपण कांदा पोहे खातो की नाही ते पोहे घेतलेले आहेत. हे साधारण 4 मिनटं मी हे पोहे भाजून घेते. 3 ते 4 मिनटं छान पोहे भाजले जातात. आणि पोहे भाजलेले पण लगेच कळतात आपल्याला. लगेच आता साबुदाणाही भाजून घेते. बघा इथे मी 3 ते 4 मिनटंही साबुदाणा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. साबुदाणाही छान असा कडक भाजून घ्यायचा आहे. साबुदाणाही छान फुलतो भाजल्यानंतर. लगेच कळतो साबुदाणा भाजलेला आपल्याला. इथं साबुदाणाही आपला भाजलेला आहे. लगेच धनेही भाजायचे. धने भाजायलाही बिलकुल वेळ लागत नाही. अर्धा 1 मिनिटच लागेल फक्त. पटकन धने भाजले जातात. खूप जास्तही धने भाजायचे नाहीत. 1 मिनिट धना भाजून घेते मी. जास्त भाजले की धने करपट होतात आणि चकलीला करपट वास लागतो मग. तर इथे बघा हे धने आपले भाजून झालेले आहेत. आता मी गॅस बंद करून देते. कढई गरम आहे तर गरम कढईमध्येच आपल्याला जिरे भाजून घ्यायचे आहेत. जिरे आणि ओवा. खूप जास्त भाजायचं नाहीये, थोडंसंच भाजायचं आहे. इथे बघा जिरे पण आपले भाजून झालेले आहेत. याला आता मी काढून घेते. जिरे लगेच भाजले की लगेच त्याच गरम कढईमध्ये ओवा, लवंग आणि दालचिनी घालून घ्यायची आहे. बघा थोडेसे गरम करून घ्यायचे फक्त. चकलीची भाजणी की नाही आपण व्यवस्थित नाही भाजली ना तर चकली मऊ पडते आपली. तर इथे बघा ओवा, काळी मिरी आणि लवंग भाजून घेतलेला आहे मी. आता हे सर्व मी काढून घेते. आता बघा ह्या सर्व मी ज्या डाळी आहेत ना त्या सर्व भाजून घेतलेल्या आहेत आणि याला पूर्ण थंड करून घेणार आहे मी. पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच दळून आणायचं आहे आपल्याला पीठ. आता मी तुम्हाला वाटीचं प्रमाणही दाखवते. बघा 4 वाटी तांदूळ घेतलेला आहे. मोठ्या साईजची वाटी आहे. तुम्ही कुठलीही एखादी वाटी घेऊ शकता. 4 वाटी तांदूळ. त्याच वाटीच्या मापाने 2 वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आपल्याला. ज्या वाटींनी तांदूळ मोजला आहे त्याच वाटीनी 2 वाटी हरभऱ्याची डाळ. 1 वाटी मूग डाळ घ्यायची आहे. अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे. 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे थोडेसे वजनाला हलके असतात त्यामुळे 1 वाटी भरून घेतलेले आहेत. बघा बरोबर जे मी मोजून घेतले होते ना ते बरोबर वाटी भरून भरलेले आहेत. साबुदाणा पाव वाटी घेतलेला आहे. धने पाव वाटी. 5 ते 6 चमचे जिरे. 1 चमचा ओवा. 7 ते 8 लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे. बघा हे सर्व जी आता भाजणी आहे ना ते मी भाजून घेतलेले आहे. याला आता आपण मिक्स करून घेणार आहोत. पूर्ण भाजणी थंड झाल्यानंतर मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझ्या रेसिपी व्हिडिओ आवडत असतील ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आता ही चकलीची भाजणी की नाही मी तुम्हाला मोजूनही दाखवते. आपण 2 किलो तांदूळ घेतलं होतं आणि बाकीचं सगळं जे सामान होतं ना ते बरोबर 2 किलो होतं. बघा इथे की नाही आता बरोबर 4 किलोची आपली ही चकलीची भाजणी तयार होणार आहे. बघू शकता तुम्ही. थोडंसं 50 ग्रॅम कमी भरलेलं आहे पण इकडे तिकडे थोडेफार डाळ तांदूळ भाजताना सांडते आजूबाजूला. इथे बघा बरोबर 4 किलोची आपली भाजणी तयार झालेली आहे. आता ही भाजणी की नाही आपल्याला चिक्कीवरून दळून आणायची आहे. दळण्याच्या आधी की नाही इथे की नाही डाळ दळून घेणार आहे. गव्हावरती किंवा ज्वारीवरती भाजणी दळायची नाही. तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने भाजणी बनवून बघा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.